ओम श्री गुरुदेव दत्त. आज अगदी भक्तिभावाच्या ओलाव्यात मी सुरू करते श्री गुरुचरित्र पारायण. अध्यात्माचा, विश्वासाचा आणि गुरुकृपेचा दिव्य प्रवास. 2:45 होत आहेत पहाटेचे आणि मी ब्रह्ममुहूर्तावर गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं आहे. खरं तर ठरवताना खूप विचार केला की आपल्याला खरंच जमेल हे, पण म्हटलं स्वामी आहेतच सोबत, घेतील आपल्याकडून करून. स्वामींचा आवडता कलर पिवळा, म्हणून मग मी आज पिवळी साडी नेसायची हे अगोदरच ठरवलं होतं. 2:45 वाजता उठले. तुम्ही पाहिलं पहिल्यांदा थायरॉईडची टॅबलेट घेतली. उठल्या उठल्या घ्यायची. मग तुम्ही कितीही वाजता उठा, काय होतं नंतर साऱ्या व्यापातून आपण विसरून जातो कधी कधी, आणि विसरलेलं थायरॉईडसाठी बिलकुल चालत नाही. म्हणूनच पहिली गोळी घेतली, नंतर ब्रश आणि छानपैकी आंघोळ करून मस्त साडी नेसून तयार झाली आहे. आता ज्या जागी मला पूजा मांडायची आहे ना, ती जागा मला पुसून तर घ्यायचीच आहे, पण त्या अगोदर मी सारं घर झाडून स्वच्छ करून घेतलं. गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजासुद्धा इथे आहे, तुम्ही पाहिली. पण अगदी पहाटे पहाटे ती पूजा काढायची माझं मन नाही झालं. म्हटलं आजच्या दिवशी पारायणाला देवीसुद्धा हजर राहू दे माझ्या, आणि आपण ती नंतरच काढू आरामात. विठ्ठलाची पूजा करून घेतली, कारण या विठ्ठलाच्या समोरच मी आज माझी गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणार आहे. कारण माझ्या घरामध्ये हीच एक योग्य जागा मला मिळते आहे, जिथे माझं तोंड पूर्वेला होईल गुरुचरित्र पारायण वाचताना. इतर कोणत्याही ठिकाणी दिशा ॲडजस्ट होत नाही आहे घरात. खूप विचार करून आहोंनी मला हा कॉर्नर सजेस्ट केला आणि अगदी छान वाटला मला हा. आज पारायणाचा पहिला दिवस असल्यामुळे सारी पूजेची मांडणी वगैरे करण्यासाठी खूप सारा वेळ गेला, आणि म्हणूनच 2:45 वाजता उठूनसुद्धा लिटरली मला 4:30 होणार आहेत पारायणाला सुरुवात करण्यासाठी. सारी काही तयारी झाली आहे, आता पारायणाला सुरुवात करायची. तर पारायण ऐकण्यासाठी दत्तगुरू महाराज येतात असं म्हटलं जातं, आणि म्हणूनच माझ्या बाजूला त्यांच्यासाठी सुद्धा एक आसन मांडलं. ॲक्च्युली माझ्या बाजूला नाही आहे, श्री स्वामी समर्थ ही जी काही पूजा आहे, या पूजेच्याच साईडला मी दत्तगुरू महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवले, बघू शकता तुम्ही. आणि अशी काहीशी आहे माझी पूजा. गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही आहे बरं का, तो एक अनुभव आहे, ती शरणागती आहे, तो एक गुरुतत्वाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओळ, प्रत्येक अध्याय आपल्याला अंतर्मुख करतो, आपल्या कमजोरींवर प्रकाश टाकतो आणि पुन्हा नव्यानं उभी राहण्याची ताकद देतो. माझ्यासाठी आज आहोसुद्धा खूप लवकर उठले आहेत. ते उठतातच रोज 5 वाजता, पण आज 4:30 वाजता उठले आणि त्यांनीच हे सारे काही शूट केलं आहे. जीवनात कधी कधी मन भरकटतं, कधी अस्थिरता वाढते, कधी उत्तर न सापडता वाट आपली अंधूक होते. अशा क्षणी गुरुचरित्र म्हणजे दीपस्तंभ. तो मार्ग दाखवतो, मनाला धीर देतो आणि संकटांना सामोरं जाण्याची शक्ती प्रदान करतो. गुड मॉर्निंग. 5:45 होत आहेत आणि पहिल्या दिवसाचं पारायण अगदी छान असं झालेलं आहे. मस्त वाटतंय अगदी. तर चला, मला असं वाटलं होतं की डबा बनतोय की नाही आज काही माहिती नाही, पण वेळ आहे माझ्याकडे. 5:45 होत आहेत, तर मी टिफिन बनवू शकते. म्हणूनच मी काल थोडीशी एक्स्ट्राची कणिक मळली होती. म्हटलं जर का वेळ कमी पडला तर ॲटलिस्ट फक्त गरम गरम चपात्या तरी आवना करून देता येतील. पण आज मी सगळा डबा करायचा प्रयत्न करते. होईल. 1 तास आहे माझ्याकडे, कारण ना 7ला 5 वगैरे कमी असताना आहो निघतात. तर छान होता हा ब्रह्ममुहूर्तावर देवाची सेवा करण्याचा माझा हा पहिलाच आयुष्यातला अनुभव. मस्त वाटलं. आता साडी चेंज करून ठेवते आणि सुरू करते कामाला. कसं आहे की पिवळं वस्त्र आपण स्वामींच्यासाठी यूज करतो ना, म्हणून म्हटलं आपण आज पिवळ्या साडीने सुरुवात करूया. आज भाजीमध्ये मी बनवते बेसन पेरून केलेली शिमला मिर्च, आणि त्याच्यासाठी हे सारं बेसन मी पॅनमध्ये भाजून घेतलं, बिना तेलाचं बरं का.
हा जो ट्रायप्लायचा पॅन आहे हा खूप पसरट असतो आणि अशा वेळेला म्हणजे कढाईपेक्षा या पॅनमध्ये जेव्हा आपण फोडणी घालतो ना तेव्हा खूप सारं तेल बाहेर उडतं. जेव्हा जिरे मोहरी असा तडका बसतो ना प्रॉपर तेव्हा खूप सारं तेल उडतं आणि आपला ओटा खराब होतो, हॉब खराब होतो आणि ते मला टाळायचं असतं आणि म्हणूनच मी सतत हे असं झाकण लावत असते. गुरुचरित्र पारायणामधून आपण साध्य काय करतो हो तर मनशुद्धी, बुद्धिप्रकाश आणि आत्मिक स्थैर्य. जप, नाम, कथा, उपदेश आणि लीला या फक्त ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत का तर नाहीत, त्या जीवनात उतरवण्यासारख्या शिकवणी आहेत. रोजच्या जीवनात शांती, शक्ती आणि भक्तिभाव आणण्यासाठी गुरुचरित्र पारायण करायलाच हवं. तुम्हाला एक माहिती आहे, हे गुरुचरित्र पारायण करायचं म्हणून ही सारी तयारी म्हणजे पारायणाचा ग्रंथ, माळ आणि बाकीची सारी सारी तयारी मी मागच्या वर्षी केली होती. पण स्वामींनी ही सेवा यावर्षी माझ्याकडून करून घेतली आहे. म्हणजेच जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत आपल्याकडून हे काम होत नाही. हा मला आलेला एक अनुभव की मी लास्ट इयर एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर केला होता. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेच्या समोर बसून मी पूजा करतानाचा तो व्हिडिओ होता आणि त्यामध्ये मी बोलले होते की गुरुचरित्र पारायण मला का करावंसं वाटलं. पण ते करते कधी मी बरोबर 1 वर्षांनी आणि त्याच काळामध्ये सेम ज्या काळामध्ये मी ते करायचा विचार केला होता. म्हणजे अधेमध्ये सुद्धा ते माझ्याकडून झालेलं नाही. तुम्ही कशा पद्धतीनं करता हो ही बेसन पेरून केलेली शिमला मिर्च? माझी पद्धत तुम्ही पाहिलीत की मी तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि भाजल्यानंतर कांदा त्यामध्ये सारे पावडर मसाले टाकून शिमला मिर्च ही अशा पद्धतीनं कट केलेली टाकून मी थोडंसं पाणीही ॲड करते, मीठ आणि लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी शिमला मिरची शिजली ना अर्धी कच्ची की मग त्यामध्ये बेसनचं पीठ पेरून घेते. मस्त वाफलून घ्यायची छान आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची. छान लागते ना ही अशी भाजी. आमच्याकडे शिमला मिर्च अशीही आवडते आणि भरून लोखंडी तव्यामध्ये जस्ट भाजलेली शिमला मिरचीसुद्धा आवडते. ती भाकरीसोबत छान लागते अगदी. आणि हा माझा इन्स्टंट ब्रेकफास्ट. जेव्हा काही सुचत नसतं किंवा वेळेची कमतरता असते तेव्हा माझ्याकडे नाचणीचे डोसे असतात. कारण ते खरंच पटकन बनतात आणि चवीलासुद्धा अतिशय टेस्टी असतात. आठवड्यातून 2 वेळा हल्ली माझ्याकडे हे डोसे बनत आहेत. आता बघूया की नाचणी मला चांगली मार्केटमध्ये मिळणार आहे की नाही. कारण ही नाचणी होती माझ्या मैत्रिणीनं दिलेली, अगदी कोकणातली, आजऱ्याची. काल गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजा अख्खा दिवस खूप बिझी होता. तर मला खरंच वाटलं नव्हतं की आजच्या दिवशी मी 2:45 वाजता उठेन आणि तेही विदाऊट गजर. हो, मला ना शांत अशी झोपच नाही लागली. मी 1:30च्या सुमाराससुद्धा उठले, किती वाजले पाहिले आणि झोपले आणि मग पुन्हा 2:45 वाजता म्हणजे लिटरली मी 2:30 वाजल्यापासूनच जागी होते आणि गजर वाजायच्या अगोदरच उठले, गजर स्वतःहूनच बंद केला आणि बघा हे सारे काही मला असं वाटतंय त्या भगवंताचीच कृपा असते आपल्यावरती. नाही तर ऐन वेळेला मी 5 मिनटं 5 मिनटं करत किती सारा कंटाळा करते उठायला. आणि अजून एक मला आलेली प्रचिती, अख्खा दिवस मी आज फ्रेश होते बरं का. सारं काही म्हणजे हा स्वयंपाक, ब्रेकफास्ट हे आवरून मी योगाला जाईन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण सगळं काही पॉसिबल झालं आहे आज. प्रितीश, तुला असं वाटलेलं ना की तू क्लासमधून जेव्हा येशील परत तेव्हा मम्मी झोपलेली असेल? मलाही असं वाटलेलं की मी गाढ झोपेत असेल म्हणून, पण अजिबात मला झोप नाही आली. बघ ना, सिरियसली की आत्ता मला जाणवायला लागले थोडं थोडं थकल्यासारखं, पण दिवसभर मी अशी टवटवीत आहे. प्रितीशला वाटतंय मी उद्या उठू शकणार नाही. का असं नको म्हणू, वर्तीत नाहीये का? ही आजकालची मुलं. फायदा तुला नाही कळणार बाळा, थांब अजून थोडे दिवस, थोडं मोठा हो मग कळेल तुला. मानसिक समाधान सगळ्यांना कांदा आणि लसणाशिवाय स्वयंपाक खावा लागणार आहे. वेगळं वेगळं काही मी करणार नाहीये. कुणीच खायचं नाही माझ्यासोबत. तर आता मी बनवते 2 भाज्या, मेथीची भाजी आणि शेंग घेवड्याची.
वरण भात आणि भाकरी. चल. गुरुचरित्र पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम फॉलो करायचे, हे सारं मला माझ्या 2-3 मैत्रिणींनी अगदी छान व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. एक तर अल्पना, दुसरी हर्षा, तिसरी अंजली आणि माझे वडील तर आहेतच. मी जसं काही वडिलांना सांगितलं की यावर्षी मी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे. काय खुशी झाली त्यांना. त्यांनी त्यांच्या गुरूंना फोन केला, त्यांच्याशी बोलले आणि त्या गुरूंचा मला नंबर दिला. म्हणे या महाराजांशी बोल तू पहिल्यांदा आणि मग कर सगळं काही. म्हटलं ठीक आहे. त्यांच्या समाधानासाठी मी महाराजांशीही बोलले, तर तेही फार खुश झाली की मी ब्रह्ममुहूर्तावरती हे गुरुचरित्र पारायण करते. ते बोलले की अगदीच उत्तम. या काळात केलेलं सारं काही ही जी काही देवाची सेवा आहे, मेडिटेशन आहे, ध्यान आहे किंवा हे जे काही पारायण आहे ते खूप 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 चांगलं आहे, खूप लाभदायी आहे. तू नक्की कर आणि जमेल तितके तुला सारे नियम फॉलो कर. तर त्यातलाच हा एक नियम आहे, कांदा लसूण खायचा नाही. तर मी या सगळ्या भाज्या बिना कांदा लसणाच्या करते आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच हे असं काहीसं आहे बरं का माझ्या. या पारायणामुळे खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती नियंत्रण कसं मिळवायचं किंवा चेंजेस कसे करायचे, की ज्याला आपण घाबरत असतो करायला, की अरे बापरे आता विदाऊट कांदा मसाला कसं काय राहायचं, असं मला वाटलं होतं सुरुवातीला. हा नियम मी फॉलो करणार नाही असंही ठरवलं होतं. पण नाही, केलं की सारं काही होतं बरं का. बाहेरचं खायचं नाही, नंतर चिकन मटण तर अजिबातच खायचं नाही आणि असे बरेच काही नियम आहेत, तुम्हाला माहितीच असतील. तर मी सगळे काही तंतोतंत फॉलो करणार नाही आहे, पण जेवढे माझ्याकडून होत आहेत ना ते सारे काही जे महत्त्वाचे मोठे नियम आहेत ते मी फॉलो करायचा प्रयत्न करते. मी असं ऐकलं होतं की घेवड्याच्या शेंगेची भाजी स्वामींना आवडते. म्हटलं चला आपल्याकडे आहे आणि निवडून पण ठेवलेली आहे, तर पहिल्याच दिवशी आपण नैवेद्य बनवू शकतो हे. तर सकाळ आणि संध्याकाळ जे काही आता ही भाजी भाकरी बनेल घरामध्ये ती नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायची. ब्रह्ममुहूर्तावर वाचन करायचं, दोन्ही वेळेला जपमाळ करायची आणि पारायणाला सुरुवात करण्यापूर्वीसुद्धा मी स्वामी समर्थ मंत्राची जपमाळ केली. तिथे असं सांगितले पुस्तकामध्ये की तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा म्हणजे जपमाळ तुम्ही करू शकता, पण मी फक्त स्वामी समर्थांचीच केली. पहिल्या दिवशी तर मी सुरुवातीला विसरले, पण जेव्हा पारायण संपताना एकदा केली. दुसऱ्या दिवसापासून मी मात्र आता रेग्युलर पारायणाला सुरुवात करताना आणि संपताना दोन्ही वेळेला स्वामी समर्थ माळेचा जप करणार आहे. याचाच अर्थ काय, मला महाराजांनी सांगितलं की तू जे काही करशील ना ते फक्त शुद्ध मनाने आणि अगदी श्रद्धेनं कर, सगळं काही पोहोचतं देवापर्यंत. हा माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता. हे पहिलंच माझं पारायण आणि म्हणूनच मला ते माझ्या घरामध्येच करायचं होतं. जिथे गुरुचरित्राचं पठण होतं तिथे शांतता तर येतेच, पण पवित्रता वाढते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अगदी मंगलमय असं वातावरण होतं आणि याचा मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. या पारायणाच्या काळामध्ये दिवसभरात जर का काही आपल्याकडून चुकून काही चूक झालीच असेल तर त्याची माफी म्हणून झोपायच्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम आणि पुन्हा एकदा एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा. तर चला याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करूया. कसा वाटला नक्की सांगा आणि या माझ्या पारायणामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. मी रोजचा व्हिडिओ नक्की शेअर करेन की कसं माझं पारायण पार पडते. मला आलेली दुसऱ्याच दिवशी एक छानशी प्रचिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि उद्याचा व्हिडिओही आवर्जून बघा. ओके, बाय, लव्ह यू ऑल. श्री स्वामी समर्थ.